नमस्कार, माझे नाव रुद्रवाल लक्ष्मण गजानन. मी दयानंद कॉमर्स कॉलेज लातूर BCA डिपार्टमेंट थर्ड इयरचा बी डिव्हिजनचा विद्यार्थी आहे. मी आज तुम्हाला अंत अस्थि प्रारंभ या पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर अंत अस्थि प्रारंभ या पुस्तकाचे लेखक आहेत वैभव धस. तर ते असं सांगतात, अंत अस्थि प्रारंभ म्हणजे या टायटल आहे, त्याचा अर्थ आहे की शेवट हाच सुरुवात आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे या माणसाने चुका स्वीकारायला पाहिजे. माणूस हा जो नातेसंबंध असतो तो काही आपण वरूनच घेऊन येत असतो, आपण इथं बनवू शकत नाही. पण आपली सोबत, आपली संगत, आपली मैत्री जी आहे आपण स्वतः घडवतो. त्यामुळे आपण चांगली संगती ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये याचा फायदा होईल. आपण काही आपल्याला कळत नाही, पण आपलं जे वातावरण असतं ते आपल्यावर खूप इम्पॅक्ट करत असतं. या पुस्तकामध्ये असं सांगितलेलं आहे, जसं वातावरण असेल तसं माणूस घडतो. आणि आपल्याला या पुस्तकामध्ये असंही सांगितलेलं आहे, माणसानं जे बदल असतात ते स्वीकारावे लागतात. जो माणूस बदल स्वीकारू शकत नाही तो माणूस भविष्य घडवू शकत नाही. आता आपण उदाहरणार्थ बघायला गेलं तर जुने टाईपरायटर आता डिजिटल टाईपरायटर आहे. ज्यांनी ते एक्सेप्ट केलेलं नाहीये त्यांचं आता काम सोडावं लागतं त्यांना. आता उदाहरणार्थ सगळं डिजिटली झालेलं आहे, आता रेकॉर्ड काही राहिलेलं नाहीये. तर या पुस्तक असं सांगतं आपल्याला, माणसानं जीवनात बदल जे आहेत ऍक्सेप्ट करावे लागतात. जो माणूस बदल ऍक्सेप्ट करू शकत नाही तो जीवनामध्ये यशाची पायरी चढू शकत नाही. हे पुस्तक आपल्याला शिकवतं अडचणीतून कसं बाहेर यायचं, नैराश्य कसं संपवायचं. तर आज मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो त्या अंत अस्थि प्रारंभ या पुस्तकामधील मला आवडलेली ओळ. यशाची व्याख्या नेमकी काय? पैसा, पद यांनाच यश समजू नका. समाधान, आत्मविश्वास आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती हीच खरी यशाची व्याख्या आहे. तर आपल्याला लेखक इथे असं सांगतात की जे पैसा आणि पदच ही फक्त यश नाहीये. यश म्हणजे समाधान, आत्मविश्वास, मदत करण्याची वृत्ती, म्हणजे लोकांना मदत केली पाहिजे, याला आपण यश असं म्हणू शकता. तर मी या पुस्तकाबद्दल तुम्हाला शेवटचं सांगू इच्छितो